नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जानेवारी 2022 मध्ये या सिरीजची आपण सुरुवात केली होती. डिसेंबर 2023 मध्ये या सिरीजला कंप्लीट 2 वर्ष पूर्ण झाली. आज आपण जानेवारी 2024च्या ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या की जानेवारी 2022 मध्ये जी काय मंथली करंट अफेअर सिरीज सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत 2 वर्षाचे जे काही व्हिडिओ आहेत ते जवळजवळ 25 ते 30 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ते पाहिले आहेत. विक्रमी रेकॉर्ड ब्रेक असे व्ह्यूज त्या मंथली करंट अफेअर सिरीजला तुम्ही दिल्याबद्दल सुरुवातीला मी आपले आभार मानतो. जानेवारी 2024 मध्ये ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या महत्त्वपूर्ण घटना आपण पाहायला सुरुवात करूया. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली घटना म्हणजे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो आपल्या भारतामध्ये जगातला, बघा इथं वाक्य काय वापरलं, जगातला सर्वात उंच पुतळा आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा येथे 19 जानेवारी 2024 रोजी अनावरण करण्यात आले. तुम्हाला इथे प्रश्न येईल, जगातला सर्वात उंच पुतळा आंबेडकरांचा कोणत्या राज्यामध्ये त्याचं काय करण्यात आलं, अनावरण करण्यात आलं? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विजयवाडा या ठिकाणी 19 जानेवारी 2024 रोजी अनावरण करण्यात आलं. आणि त्या पुतळ्याला नाव काय दिले? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस अशा स्वरूपाचं नाव देण्यात आलं. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आले. पुतळ्याची वैशिष्ट्य काय आहेत बघा, चौथाऱ्यासह 206 फूट उंची आहे, 18.81 एकर जागेवर आहे, खर्च 404 कोटी 35 लाख रुपये खर्च आलेला आहे. पुतळा चौतारा 81 फूट उंच, त्यावर 125 फूट उंचीचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. पुतळा शिल्पकार राम सुतार आणि हा पुतळा संपूर्ण मेड इन इंडिया आहे. बघा काय म्हणलं, हा पुतळा संपूर्ण मेड इन इंडिया आहे. अशा स्वरूपाचं या पुतळ्याच्या संदर्भात आपल्याला जर प्रश्न विचारला आणि पुतळ्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्यावेळेस पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्याच्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटीवर एमपीएससी मध्ये 2-3 वेळेस प्रश्न विचारले. त्यामुळं या घटनेवर कदाचित आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील म्हणून ही घटना आपण घेतलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याला माहिती असेल की मी संपादित केलं, देवा जाधव संपादित इयरबुक 2024 मार्केटला उपलब्ध झालं आहे. तुमची येणारी एप्रिलची परीक्षा आणि जूनमधील कंबाईनच्या परीक्षेकरिता 2023 मधल्या संपूर्ण घटनांचा समावेश असणारं मार्केटमध्ये देवा जाधव संपादित इयरबुक चालू घडामोडीचं इयरबुक प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्हाला जर ते घरपोच पाहिजे असेल तर या दोनपैकी कोणत्याही नंबरवर संपर्क करून या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता. किंवा चालू घडामोडीच्या काही PDF फाईल जर तुम्हाला पाहिजे असतील तर 88 054 63 944 या क्रमांकावर हाय करा, तुम्हाला काही चालू घडामोडीच्या PDF फाईल मिळून जातील. चला आपण पुढली घटना जानेवारी 2024 मधली घेऊ. जपान स्लिम मून यशस्वी म्हणलेलं आहे. काय म्हणलं? सक्सेस झाले, यशस्वी झाले स्लिम. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, जपान मून मिशन यशस्वी 19 जानेवारी 2024 ला झालं. त्याचं नाव काय? स्लिम आहे, स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. 7 सप्टेंबर 2023 ला याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 19 जानेवारी 2024 ला ते झालं, सक्सेस झालेलं आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था, जशी भारताची इस्रो आहे तशी जपानची कोणती आहे? JAXA जॅक्सा नावाची ही संस्था आहे. जपान हा चंद्रावर यान उतरवणारा जगातील 5वा देश ठरला. बघा, चांद्रयान 3 आपलं देखील भारतात सक्सेस झाले, त्याच्या संदर्भातली आपण माहिती पाहिली, त्याचा सेपरेट व्हिडिओ केलाय. परंतु या ठिकाणी एक लक्षात, जपानचं चांद्रयान मोहीम जी मून आहे, स्लिम नावाची जी काय मून यशस्वी झालेलं आहे, त्याच्यामुळे जगातला हा जपान कितवा देश झाला? 5वा देश झाला. मग अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपान असे जगातले एकूण किती देश झाले? 5 देश झालेले आहेत. बघा आता हा 4थ्या प्रयत्नात जपानला हे यश मिळाले. कितव्या प्रयत्नामध्ये? 4थ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं. ज्या जागेवर हे यान उतरण्यात आले त्या लँडिंग साईडला शिओली क्रेटर असे नाव देण्यात आले. काय नाव देण्यात आले? शिओली क्रेटर असे नाव देण्यात आले. हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे. चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असणाऱ्या परिसराला काय म्हणलं जातं? शिओली क्रेटर म्हणलं जातं. आणि या शिओली क्रेटरच्या या ठिकाणी म्हणजे जे काही लँडिंग झालं जपानचं त्याला नाव काय दिलं? शिओली क्रेटर. त्यानंतर दुसरा भाग काय बघा, चंद्रावर असा आणखीन एक डाग म्हणजे गडद अंधार असलेला प्रदेश आहे, मेयर नेक्टोरिस असे त्या साईडचे नाव. या जागेला चंद्राचा समुद्र देखील म्हटले जाते. म्हणजे मेयर नेक्टोरिसला काय म्हटलं जातं?
चंद्राचा समुद्र देखील म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. चला पुढली घटना जी आहे राष्ट्रीय स्वरूपातली बघा, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार ते दिले जातात. यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा कुठला, नंदुरबार, आणि ज्या मुलाला मिळाला आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार त्याचं नाव आदित्य ब्राह्मणे, याला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदित्यने आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी या पुरस्कारासाठी 19 मुलांची निवड करण्यात आली. यात 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. आणि वयोगट कोणता असा विचारला तर 15 ते 18 वर्ष या वयोगटातील बालकांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात. इथं लक्षात काय ठेवायचंय, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर प्रधानमंत्री शौर्य किंवा राष्ट्रीय बाल पुरस्कार या ठिकाणी काय करण्यात आला, प्रदान करण्यात आला. कोणाच्या हस्ते, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुढली घटना आहे दलजीत सिंग चौधरी. बघा, वरिष्ठ IPS अधिकारी दलजीत सिंग चौधरी यांची SSB सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. यापूर्वी ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या रश्मी शुक्ला, ह्या SSBच्या महासंचालक होत्या. त्यांची महाराष्ट्रात नियुक्ती झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आणि त्यांच्या जागेवर दलजीत सिंग चौधरी यांची निवड करण्यात आली, नियुक्ती करण्यात आल्या. आता SSB काय बघा, भारत चीन युद्ध जे काय 1962ला झालं, त्यानंतर भारत चीन युद्धानंतर स्थापना म्हटलेलं आहे. भारत चीन युद्ध 1962ला झालं, त्यानंतर स्थापना म्हणजे इथं 26 डिसेंबर 1963ला स्थापना झाली. नेपाळ आणि भूतानसह भारताच्या सीमाचे रक्षण करणे हे उद्दिष्ट आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे. सेवा, सुरक्षा आणि बंधुता हे SSBचं काय आहे, बोधवाक्य आहे. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कोणत्या राज्याचे आणि किती चित्ररथ असावेत हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. त्यानुसार महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी देखील प्रजासत्ताक दिनी काय झाला होता, सहभागी झाला होता. मग प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्य पथावर, पूर्वी त्याला आपण राजपथ म्हणायचो, आता त्याचं नाव काय दिलंय, कर्तव्य पथावर, यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. मग महाराष्ट्राने कोणता चित्ररथ सादर केला तर भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सरकारतर्फे विशेष चित्ररथ तयार करण्यात आला. शिवाजी महाराजांचा जो काय राज्याभिषेक झाला त्याला किती वर्ष पूर्ण झाली, 350 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं हा चित्ररथ आपण कर्तव्य पथावर काय करण्यात आलेला आहे, सादर केलेला आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा महाराष्ट्राचा चित्ररथ नरेश चरके आणि पंकज इंगळे यांनी तयार केला. कोणी तयार केला असा प्रश्न आला तर नरेश चरके आणि पंकज इंगळे यांनी तयार केला. सन 2024 या वर्षाच्या चित्ररथ पथसंचलनात विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या 2 संकल्पनांवर आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळवले होते. त्यानुसार महाराष्ट्राने हा चित्ररथ काय केलेला आहे, सादर केलेला आहे. 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील चित्ररथांमधून म्हणजे एकूण 25 चित्ररथ समृद्ध भारतीय संस्कृतीच्या एकतेचे आणि समरसतेचे प्रदर्शन करण्यात आले. आणि जो काय महाराष्ट्रातर्फे चित्ररथ सादर करण्यात आलाय त्याची वैशिष्ट्य काय होती बघा, राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी आणि त्यांचे राजकारण, समानता आणि समभाव या विचाराचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांनी राजचिन्हाचा समावेश याच्यामध्ये, अष्टप्रधान मंडळाचा दरबार याच्यावर होता. चित्ररथावर किल्ले, रायगडावरील प्रतिकृती आणि राजमुद्रा देखील या ठिकाणी होती. अशी ह्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची वैशिष्ट्य होती. त्यानंतर बघा पुढली घटना आहे प्रजासत्ताक सोहळा नारी शक्तीला समर्पित. जो 75वा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक सोहळा पार पडला तो नारी शक्तीला समर्पित करण्यात आला. आणि ह्या नारी शक्तीचा जो काही समर्पित करण्यात आला प्रजासत्ताक दिन होता 2024चा, त्याची थीम काय होती असा जर प्रश्न आला, विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. बघा काय तुम्हाला प्रश्न येईल, 2024च्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती, विकसित भारत आणि भारतीय लोकशाहीची जननी, अशा प्रकारची थीम होती.
कर्तव्य पथावरील या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युअल मॅक्रॉन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार होते, परंतु त्यांच्या काही कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत, म्हणून आपण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युअल मॅक्रॉन यांना निमंत्रण दिलं आणि ते या आपल्या 75व्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून 1950 पासून कोणत्या तरी एखाद्या अध्यक्षाला प्रमुखाला बोलण्याची प्रथा आजही चालू आहे. त्यानुसार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युअल मॅक्रॉन भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. संरक्षण दलाच्या सर्व विभागातील महिला जवानांनी चित्ररथावर कवायतीसह भारतीय संस्कृतीच्या कलाविष्काराचे प्रदर्शन केले, अशा स्वरूपाचा हा एक मुद्दा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रजासत्ताक दिन संचलनात एक तुकडी प्रमुख असतात, त्यामागे 3 तुकडी उपप्रमुख असतात. हवाई दलाच्या तुकडीतील 4ही जबाबदाऱ्या महिलांकडे होत्या. तो नारी शक्तीला समर्पित केलेला आहे, म्हणून ह्या जबाबदाऱ्या सगळ्या महिलांकडे होत्या. त्यानंतर रश्मी ठाकूर यांच्याकडे हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व कोणाकडे होते? रश्मी ठाकूर यांच्याकडे होते. सुमिता यादव, प्रीती अहलुवालिया आणि कीर्ती रोहिल या उपप्रमुख होत्या. या 4 महिलांची नावं रश्मी ठाकूर, सुमिता यादव, प्रीती अहलुवालिया व कीर्ती रोहिल ह्या ज्या काही 4 महिला आहेत, ह्या 4 महिलांची नावं लक्षात ठेवा. या नारी शक्तीला जो काही प्रजासत्ताक दिन समर्पित केला आहे त्यात महत्त्वाची भूमिका यांनी बजावलेली आहे. त्यांना 2024च्या प्रजासत्ताक दिनात प्रथमच तिन्ही दलातील अग्निवीर, आता सैन्यात भरतीच्या संदर्भात ती अग्निवीर जी काही संकल्पना पुढे आणलेली आहे, ते अग्निवीर प्रथमच सहभागी झाले होते. त्यामध्ये हवाई दलाच्या महिला अग्निवीर सहभागी झाल्या होत्या. अग्निवीरच्या तुकडीचे नेतृत्व सृष्टी वर्मा यांच्याकडे होते. कोणाकडे होते अग्निवीरचे नेतृत्व? सृष्टी वर्मा यांच्याकडे होते. हवाई दलाकडून चित्ररथात समृद्ध भारत, सशक्त भारत, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सादर करण्यात आली. या चित्राचे सारथ्य फ्लाइंग लेफ्टनंट अनन्या शर्मा आणि फ्लाइंग ऑफिसर अस्मा शेख यांनी केले. म्हणजे कोणत्या विभागाचं कोणी नेतृत्व केलं, ह्या सगळ्या महिलांची नावं मी या टॉपिकमध्ये घेतल्यात. ती सगळी नावं त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं. म्हणजे बघा, अग्निवीरचं प्रमुख कोण, हवाई दलाच्या चित्ररथाचं प्रमुख कोण, हा या बाबी. आणि याच्या आधी जो आपण पाहिला या ठिकाणी बघा, त्या तुकड्याचं जे काही हवाई दलाच्या तुकड्या होत्या त्या 3 तुकड्याचं उपप्रमुख कोण होतं आणि प्रमुख कोण होतं, हे या देखील बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर सायन्स टेकमध्ये घटना आहे स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम म्हणून. बघा, स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम तयार झाली आहे. पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाने ARDE ही रायफल विकसित केली. रायफल कोणी विकसित केली हा एक मुद्दा. नाव काय? उग्रम नाव आहे. पहिली स्वदेशी आहे. अनावरण 8 जानेवारी 2024ला केलं. आणि ह्या NRDA जी काही विकसित केली त्याचे संचालक कोण आहे सध्या? A राजू संचालक. अशा पद्धतीने पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम जे आहे त्याच्या संदर्भातली माहिती लक्षात घ्या. आता वैशिष्ट्य काय? 4 किलोचे आहे, 20 गोळे आहेत, चालण्याची पद्धत स्वयंचलित आहे, 7.62 बाय 151 मिलीमीटर, मारक क्षमता 500 मीटर. सहकार्य दीपा आर्मॉर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर जानेवारीमधली जी सगळ्यात चर्चित असणारी घटना, भव्य श्रीराम मंदिर जे अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा झालेली आहे त्याच्या संदर्भात ही घटना आपल्याला पाहिजे. प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ठिकाण उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी. राम मंदिराचे शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा आणि रामलल्ला मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज हे कर्नाटकचे आहेत. बघा, राम मंदिराचं शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा दोन्ही वेगळे आहेत आणि रामलल्ला मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज जे काही कर्नाटकचे आहेत. हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, कर्नाटकातील कृष्णशिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या पाषाणापासून, काय म्हणले, काळ्या पाषाणापासून मूर्ती बनवली. 4.5 फूट उंच आणि 3 फूट रुंद अशी अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती आहे. राम जन्मभूमी अयोध्या शरयू नदीकाठी वसले. कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर शरयू नदीकाठी वसले आहे. राम मंदिर निर्माण समिती अध्यक्ष नपेंद्र मिश्रा, राम मंदिर ट्रस्ट महासचिव चंपत राय. नवीन अयोध्या विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिकी विमानतळ असं नाव ठेवण्यात आले. अयोध्या शहराचे जुने नाव काय? तर साकेत नगर असे हे जुने नाव आहे. बघा, आता ह्या भव्य राम मंदिराच्या संदर्भात मीडियामध्ये खूप चर्चा होती, त्यामुळे याच्यावर कोणत्याही आणि कशाही स्वरूपाचा प्रश्न विचारला तर पॉईंट स्वरूपात मी या ठिकाणी टाकलेला आहे. पायाभरणी 5 ऑगस्ट 2020ला झाली.
एकूण मजले किती? 3. 5 मंडप आहेत, 44 दरवाजे आहेत. 70 एकरावर आहे. एकूण उंची आहे 161 फूट. मंदिराचे बांधकाम 2.7 एकर क्षेत्रामध्ये आहे. एकूण रुंदी 235 फूट, एकूण लांबी 380 फूट. बांधकाम करणारी कंपनी L&T, बांधकाम सल्लागार कंपनी टाटा कन्सल्टन्सी आणि स्थापत्य रचना कशा स्वरूपाची आहे? नागर शैली स्वरूपाची ही स्थापत्य रचना आहे. आता राम मंदिराच्या इतिहासा संदर्भात खूप डिटेल आलं होतं पेपरला, पण सगळं डिटेल आपल्याला करण्याची गरज नाही. नेमकं काय झालं होतं आणि नेमकं कुठं येऊन थांबलं ह्या 2 बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय झालं होतं आणि कुठं येऊन प्राणप्रतिष्ठेपर्यंतचा जो काय मुद्दा आहे तिथपर्यंतच आपल्याला पाहायचं. बघा, 1528ला मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली. राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली. कोणी? मीर बाकीने 1528ला. मग इथनं वाद सुरू झाला. मग 6 डिसेंबर 1992ला राम मंदिर जागेवर बाबरी मशीद बांधली गेली असा दावा करत हिंदू कारसेवकांनी ती पाडली. कधी पाडली? 92ला. 1528ला बांधली. 6 डिसेंबर 1992ला ती पाडली. 3 एप्रिल 1993ला वादग्रस्त भागात केंद्राकडून जमीन संपादित करण्यासाठी काही क्षेत्राचे अधिग्रहण कायदा मंजूर केला केंद्रानं. 9 नोव्हेंबर 2019 अयोध्येतील पूर्ण 2.77 एकर वादग्रस्त जमीन रामलल्लाला मंजूर करण्याचा व ताबा केंद्र सरकारने राहिला असा सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देणारे खंडपीठ तो निकाल दिला राम मंदिराच्या बाजूने 19ला. त्यामध्ये खंडपीठात कोण होते? न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, DY चंद्रचूड, अशोक भूषण आणि S अब्दुल नजीर हे खंडपीठामधले न्यायाधीश होते. ते न्यायाधीश देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग 5 फेब्रुवारी 2020ला राम मंदिर बांधकाम ट्रस्टची स्थापना झाली. 5 ऑगस्ट 2020ला राम मंदिर पायाभरणी जे आपण सुरुवातीच्या भागात पाहिलं आणि 22 जानेवारी 2024ला अयोध्येतील राम मंदिरात रामलीला प्राण प्रतिष्ठा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. म्हणजे बघा, 22 जानेवारी 2024च्या आधीचा भाग म्हणजे 1528 पासूनच्या ह्या 4-5 घटना, जास्त डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ज्या ही महत्त्वाच्या दिल्या तेवढाच लक्षात ठेवा. आणि मग तारीख कोणती? डायरेक्ट 22 जानेवारी 2000 अयोध्येतील मंदिरात राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्राण प्रतिष्ठा झालेल्या सावळ्या रंगाच्या राम मूर्तीचे नामकरण बालक राम असे करण्यात आले. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीमधली आणखीन एक घटना आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार दरवर्षी जानेवारीमध्ये जाहीर होतात. 81व्या क्रमांकाचे अमेरिकेमध्ये सुरुवात 44 असल्या झाली. या सोहळ्यातील सर्वाधिक 5 पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटास मिळाले. मग 5 कोणते कोणते मिळाले ओपनहायमरला? बघा, चित्रपटाचा मिळाला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला, राष्ट्रीय गीताचा मिळाला, अभिनेत्याचा मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सहाय्यक अभिनेत्याचा मिळाला. अशा पद्धतीचे 5 पुरस्कार गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला मिळाले? ओपनहायमर या चित्रपटाला या ठिकाणी मिळालेले आहेत. मग आता याच्यामध्ये बघा, या गोल्डन ग्लोब पुरस्कारामधले इतर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला? ओपनहायमर. अभिनेता सिलियन मर्फी अभिनेता. अभिनेत्री कोण? लिली ग्लॅडस्टोन. नाव अवघड आहे, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघून घ्या. किलर्स ऑफ द फ्लॉवर मून ह्या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान ओपनहायमरचा. ॲनिमेशन चित्रपट द बॉय अँड द हेरॉन. सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट पुअर थिंग्स. टेलिव्हिजन कॉमेडी मालिका द बियर आणि टेलिव्हिजन नाट्य मालिका सक्सेशन. अशा पद्धतीने हे पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हायब्रंट गुजरात नावाची जी काही परिषद नरेंद्र मोदी त्या काळात त्या गुजरातचे मुख्यमंत्री असताना ह्या व्हायब्रंट गुजरात परिषदेची त्यांनी सुरुवात केली. ती परिषद 10 ते 12 जानेवारी 2024 रोजी 10व्या क्रमांकाची ही परिषद गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली. आणि यावेळेस UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहान हे UAEचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून या परिषदेला उपस्थित राहिले होते. आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी केलं. बघा, जगातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनेक देशाचे राष्ट्रप्रमुख या परिषदेला सहभागी झाले होते. देशात एप्रिल 2020 ते मार्च 2023 या वर्षात $919 अब्ज थेट परकीय गुंतवणूक झाली. अशा स्वरूपाचा मुद्दा आहे या ठिकाणी. भारतीय अर्थव्यवस्था 2047 पर्यंत विकसित श्रेणीत जाऊन $30 लाख कोटी टप्पा गाठेल आणि आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत $5 लाख कोटी पातळीवर जाऊन
ती जगातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय मत व्हायब्रंट गुजरात परिषदेत मांडलं, असा प्रश्न आला तर हे महत्त्वाचं आहे. बघा, ही द्विवार्षिक गुंतवणूकदार जागतिक व्यवसाय कार्यक्रम आहे, जो भारतातील गुजरात राज्यात आयोजित, फक्त तो गुजरातमध्येच आयोजित होतो. सुरुवात 2003ला झाली. मूळ संकल्पना नरेंद्र मोदी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणले. बघा, या परिषदेची थीम काय होती? गेट वे टू द फ्युचर. 2024 मध्ये जी काही परिषद पार पडली, त्या परिषदेची थीम काय होती? गेट वे टू द फ्युचर, अशी ही थीम होती. चला, ज्यावर प्रश्न येईलच असा टॉपिक म्हणजे देशातील सर्वात लांब सागरी सेतू. त्याचं नाव काय? बघा, ह्याला अटल सेतू म्हणलं जातं, पण नाव काय? अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू. 12 जानेवारी 2024ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. 2016ला 24 डिसेंबर 2016ला पायाभरणी करण्यात आली. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी नावासेवा अटल सेतू आहे. एकूण लांबी 21.80 किमी, 6 पदरी आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू, 21.80 किमी, 27 मीटर रुंदी, 16 किमी, जमिनीवर 55 किलोमीटर आहे, उंची 25 मीटर. देशातील सर्वात लांब व जगातील 10व्या क्रमांकाचा सागरी सेतू. बघा, देशातील सर्वात लांब आहे आणि जगातील 10व्या क्रमांकाचा आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. 21.80 किलोमीटर आहे आणि किती पदरी असा आला तर 6 पदरी आहे. आता बघा, अटल सेतूची आणखी वैशिष्ट्य काय आहेत पाहूया आपण. 1.20 लाख टन पोलादचा वापर, 8.30 लाख घनमीटर कॉन्क्रीटचा वापर झाला. दररोज 70,000 वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. शिवडी ते नवी मुंबई अंतर 20 ते 22 मिनिटात पार करता येणार आहे आता या अटल सेतूमुळं. 13 जानेवारी 2024 पासून हा सेतू सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला. आता इथं काय म्हणलं बघा, आपण 12 जानेवारीला उद्घाटन केले आणि 13 जानेवारीपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोणी बांधलाय? मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA बांधला. 17,840 कोटी रुपये खर्च आला. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल. बघा, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. ताशी 100 किमीच्या वेगाने सागरी सेतूवरून वाहने धावणार आहेत. लिमिट किती? 100 किमीच्या वेगाने. त्यानंतर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी पुरस्कार जाहीर होत असतात. या नागरी पुरस्कारामध्ये 4 नागरी पुरस्कार आहेत. भारतरत्न असतो, पद्मविभूषण असतो, पद्मभूषण असतो आणि पद्मश्री असतो. आज आपण पद्म पुरस्कार 2024च्या संदर्भात पाहणार आहोत. यामध्ये भारतरत्न पुरस्कार ऑलरेडी मी त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवला. तुम्ही काही लोकांनी पाहिला असेल, नसेल पाहिला तर मी कमेंट बॉक्समध्ये भारतरत्न पुरस्काराची लिंक टाकेल. तुम्ही त्याच्यावर जाऊन आवर्जून जयपुरी ठाकूर यांना जो काय भारतरत्न मिळाला आहे तो आवर्जून त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या, कारण तो जवळजवळ 20-25 मिनिटाचा व्हिडिओ आहे. भारतरत्न 2024चा डिक्लेअर झाला आहे जयपुरी ठाकूर यांना, जे बिहारचे आहेत. कर्पुरी ठाकूर, जयपुरी नाही तर कर्पुरी ठाकूर यांना डिक्लेअर झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये चुकून ऐकून त्या भारतरत्नमध्ये कर्पुरी ठाकूर हे बिहारचे 3रे व्यक्ती म्हणलंय, परंतु तिथं ऐकताना किंवा वाचताना तुम्ही कर्पुरी ठाकूर हे बिहारचे भारतरत्न प्राप्त 4थे व्यक्ती वाचा, कारण की उस्ताद बिस्मिल्ला खान हे सुद्धा बिहारचे होते. अनेक पेपरला 3री व्यक्ती असं म्हणलं होतं बिहारची, परंतु याच्यामध्ये एका विद्यार्थ्याने मला त्याच व्हिडिओमध्ये कमेंट केली की सर उस्ताद बिस्मिल्ला खान हे देखील बिहारचे आहेत. मी ते चेक केल्यानंतर लक्षात आलं ते देखील बिहारचे आहेत. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न प्राप्त बिहारची 4थी व्यक्ती आहे. अशा पद्धतीने ऐकावं, तेवढं करेक्शन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकताना ते करेक्शन करा किंवा वाचताना सुद्धा. पद्म पुरस्कार 2024चे पद्म पुरस्कार एकूण 132 जणांना जाहीर झाले. किती जणांना? 132 जणांना. आता बस संख्यात्मक स्वरूपात त्याच्यावर प्रश्न येणार आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. 132 जणांना जाहीर, यामध्ये 30 महिला आहेत, 8 परदेशी व्यक्ती आहेत, 9 मरणोत्तर व्यक्तींना देण्यात आलाय. आता पद्मविभूषण जो 24चा दिला तो 5 व्यक्तींना दिलाय, पद्मभूषण 17 व्यक्तींना आणि पद्मश्री 110 व्यक्तींना, असे टोटल 132 लोकांना दिलंय. संख्यात्मक स्वरूपात आला तर हा भाग. आता पद्मविभूषण किती व्यक्तींना दिलाय? 5ला. वैजयंती माला बाली कलाक्षेत्र तमिळनाडू राज्य, कोनिडेला चिरंजीवी कलाक्षेत्र आंध्र प्रदेश राज्य, व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवा आंध्र प्रदेश राज्य, बिंदेश्वर पाठक सामाजिक सेवा बिहार, मरणोत्तर भारताचे टॉयलेट मॅन म्हणून ज्यांना ऑगस्टमध्ये त्यांचं निधन झालं 15 ऑगस्ट 2023ला
यांना मरणोत्तर देण्यात आलाय. पद्मा सुब्रमण्यम कलाक्षेत्र तमिळनाडू राज्य आहे. पद्मविभूषणमधल्या 5ही व्यक्तीची नावं पाठच पाहिजेत, कारण तुम्हाला प्रश्न येईल 2024चा पद्मविभूषण खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळाला किंवा नाही, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा येईल, वैजयंतीमाला बाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, म्हणजे एका साईडला व्यक्तीच नाव, दुसऱ्या साईडला क्षेत्र किंवा त्यांचं राज्यही विचारलं जाईल, म्हणून हा भाग अशा पद्धतीनं दिलेला आहे. त्यानंतर पद्मभूषण 2024, आता इथं सगळी नावं पाहायची नाहीत. आता बघा, पद्मभूषण टोटल किती व्यक्तींना मिळाला आहे? 17. आता 17 नावं पाहण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझं चालू घडामोडी बाय देवाचा नावाचं टेलिग्राम आहे, त्याच्यावर मी ही माझी PDF फाईल टाकलेली आहे. ती PDF फाईल तुम्ही घेऊ शकता, किंवा जो सुरुवातीला मी नंबर सांगितला होता त्या नंबरवर तुम्ही हाय करा, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला या पद्म पुरस्काराची PDF फाईल मिळून जाईल. फक्त आता आपण पद्मभूषणमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तीचीच नावं पाहिजे. ती एकूण किती? 6. होमू सरजी एन कामा साहित्य शिक्षण पत्रकारिता, अश्विन बालचंद मेहता वैद्यकीय, राम नाईक सार्वजनिक सेवा, राजदत्त ज्यांना दत्तात्रय मायाळू हे त्यांचं पूर्ण नाव आहे कलाक्षेत्राची, प्यारलाल शर्मा कलाक्षेत्राची, कुंदन व्यास साहित्य शिक्षण पत्रकारिता. ही 6 नावं, त्यांचं क्षेत्र आणि या कुठल्या आहेत? महाराष्ट्रातील व्यक्ती. महाराष्ट्रातल्या व्यक्तीच पर्टिक्युलर पाठ करून जायच्या. पद्मभूषणमध्ये 6 आहेत आणि पद्मश्रीमध्ये देखील 6 आहेत. उदय देशपांडे क्रीडा, मल्लखांबाचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. मल्लखांब हा खेळ प्रसिद्ध करण्यामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा आहे उदय देशपांडे यांचा. मनोहर डोळे वैद्यकीय, झाकीर काजी साहित्याने शिक्षण, चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय, कल्पना मोरप्रिया उद्योग आणि शंकर बाबा पापळकर हे सामाजिक सेवा क्षेत्रातील व्यक्ती आहेत. या सर्व पद्मश्री प्राप्त व्यक्तीची जी काय PDF आहे ती माझ्या चालू घडामोडी बाय देवाजाद्वार या टेलिग्रामवर आहे. तुम्ही तिथं जॉईन करून ही PDF मिळवू शकता. बघा, एकूण 12 पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना प्राप्त झाले. पद्मविभूषणमध्ये महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पद्मभूषणमध्ये 6 नाव आहेत आणि पद्मश्रीमध्ये 6 आहेत. अशी किती? 12. भारताच्या पहिल्या माहूत, माझी अशी गॅरंटी, यावर्षी भारताच्या पहिल्या माहूत आसामच्या पार्वती बरुआ ज्या आहेत त्यांना यावर्षी 2024चा पद्मश्री मिळाला आहे. म्हणून भारताच्या पहिल्या माहूत या पार्वती बरुआवर व्यवस्थित माहिती करून जायचीच. भारताच्या पहिल्या सिकल सेल ॲनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे परिणते याजदी मानकेसा इटालिया यांना देखील पद्मश्री प्राप्त झालेला आहे. जागतिक स्तरावर मल्लखांबाला लोकप्रियता मिळवून देणारे मल्लखांब पितामह उदय विश्वनाथ देशपांडे यांना देखील पद्मश्री प्राप्त झालेला आहे. जानेवारी 2024 मधील पुढली आपल्याला महत्त्वाची घटना पाहायची ती म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देखील डिक्लेअर झाल्यात. आणि ह्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये महाराष्ट्र नेमका कुठे आहे तो भाग महत्त्वाचा आहे. बघा, महाराष्ट्र राज्यास राष्ट्रीय स्तरावरील 6 पुरस्कार, एकूण किती पुरस्कार मिळाले? 6 मिळाले. महाराष्ट्रासह नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सासवड, लोणावळा शहरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. पाचगणी, गडहिंग्लज, कराड नगर परिषदा विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक 21 वॉटर प्लस शहरे आहेत असं देखील या पुरस्कारामध्ये म्हटलेलं आहे. आता पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील शहरे तुम्ही जर बघितलं, स्वच्छ सर्वेक्षणाच्या संदर्भातली एक जाहिरात सुरू होती न्यूजपेपरला महाराष्ट्र शासनानं, त्याच जाहिरातीमधील आपण वाक्य जशी तशी घेतल्या जेणेकरून तिथं कुठलीही मिस्टेक होणार नाही. स्वच्छ शहर 3रा क्रमांक आणि 7 स्टार दर्जा नवी मुंबई महानगरपालिका. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या 1ला क्रमांक सासवड नगर परिषद. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या 3रा क्रमांक लोणावळा नगर परिषद. आणि स्वच्छ शहर 10वा क्रमांक पुणे महापालिका. 5 स्टार मानांकन, वॉटर प्लस मानांकन व स्वच्छ शहर 13वा क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 50,000पेक्षा कमी लोकसंख्या विभागीय पुरस्काराने सन्मानित गडहिंग्लज नगर परिषद. 15,000पेक्षा कमी लोकसंख्या विभागीय पुरस्काराने सन्मानित पाचगणी नगर परिषद. आणि 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या विभागीय पुरस्काराने सन्मानित कराड नगर परिषद. म्हणजे याच्यात एक लक्षात घ्या, हे सगळं डिटेल घेण्यामागचं कारण की महाराष्ट्राला जो काही पुरस्कार आहे आणि प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र, त्यामुळे एवढं डिटेल आपण या ठिकाणी घेतोय. त्यानंतर महाराष्ट्राने विविध गटातील 12 पुरस्कार पटकावले. बघा किती, 12 पुरस्कार पटकावले. आणि महाराष्ट्र हे देशातल्या पहिल्या क्रमांकाचे म्हणजे सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. महाराष्ट्र हे या वर्षीच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ राज्य ठरलं आहे. 2रा क्रमांक मध्य प्रदेशचा आहे आणि 3रा क्रमांक छत्तीसगडचा आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं राज्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड असं लक्षात ठेवा. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये इंदूरने सलग 7व्यांदा इंदूरने बाजी मारली. आणि यावेळेस
2024 मध्ये इंदूर सोबत गुजरातमधील सुरत शहराला संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकाचा स्वच्छ पुरस्कार मिळाला. शहरामध्ये जर बघितलं तर इंदूर सलग 7व्यांदा आहे. हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. इंदूरला 7व्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे आणि इंदूर बरोबर यावेळेस संयुक्तरित्या कुठल्या गुजरातमधील सुरत शहराला देखील मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजला मी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाखो व्ह्यूज मिळाले, अनेक लोकांनी पाहिले, परंतु मला एक जाणवलं इयरबुक आल्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या गडचिरोलीमधल्या मुलांनी पार्सल मागून घेतलं पुस्तकाचं, भंडाऱ्यामधल्या घेतलं, नागपूरमधल्या मुलांनी घेतलं, विदर्भामधल्या असतील किंवा मराठवाड्यातल्या असतील किंवा कोकणामधल्या. तर माझे हे व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यातनं, कोणत्या कोणत्या गावातनं किंवा तालुक्यातनं तुम्ही पाहताय, तर मला माझी एक विनंती तुम्हाला की मलाही अंदाजे की नेमकं मुलं कुठनं आपल्याला पाहतात किंवा फॉलो करतात. तुम्ही कमेंट बॉक्समधनं मी या ठिकाणून पाहतो, या तालुक्यातनं आहे किंवा या जिल्ह्यातनं, तुम्हाला जर शक्य झालं, कोणालाही बंधन नाही, शक्य झालं तर आवर्जून तुम्ही मेन्शन करा, जेणेकरून मला अंदाज येईल की मुलं पाहत असताना कोणत्या अडचणीतनं, कुठनं, काय, कशा पद्धतीने तयारी करतात, जेणेकरून जी मुलं भाऊ करतात की सर आम्हाला ही सुविधा नाही, ती सुविधा नाही, हे नाही, ते नाही, अभ्यास होत नाही, त्यांनाही कदाचित ती प्रेरणा मिळेल की अरे या जिल्ह्यातनं, त्या जिल्ह्यातनं, या तालुक्यातनं जिथं कुठल्याही सुविधा नाही अशा ठिकाणाहून मुलं पाहतात. चला आपण पुढली घटना पाहूया. आकाश NG क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी दिनांक 12 जानेवारी 2024. तर मी सांगितलेलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कंपल्शन नाही, पण तो सोयीच्छेनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की सर मी इथनं पाहतोय म्हणून. ठिकाण ओडिसा, चांदीपूर सागरी किनारी भाग. एकात्मिक चाचणी तळावरून ITR आकाश NG क्षेपणास्त्राची 12 जानेवारी 2024ला चाचणी घेण्यात आली. आकाश NG म्हणजे आकाश न्यू जनरेशन. बघा याचा लॉंग फॉर्म काय, आकाश न्यू जनरेशन. आकाश NG प्रणाली ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून अतिवेगवान हवाई लक्षणा रोखण्यास सक्षम आहे. बघा अतिवेगवान हवाई लक्षणा, बघा काय म्हणले, अतिवेगवान हवाई लक्षणा रोखण्यासाठी आकाश NG क्षेपणास्त्राची काय करण्यात आली, चाचणी घेण्यात आली. DRDOने अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. बघा आकाश NG क्षेपणास्त्र जे आहे ते जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. यामध्ये ड्युएल प्लस सॉलिड रॉकेट मोटर असल्याने याचा वेग अधिक वाढतो. आकाश क्षेपणास्त्राची रेंज 40 ते 80 किमी इतकी आहे. वजन 720 किलो, लांबी 19 फूट, व्यास 1.16 फूट. 60 किलो वजनाची शस्त्रे स्वतःसोबत नेऊ शकतं. ताशी 3087 किलोमीटर त्याचा वेग आहे. बघा ज्यावर प्रश्न येईलच, माझा असा अंदाज आहे की या टॉपिकवर प्रश्न 100% विचारला जाईल. समुद्र किनारी क्रीडा स्पर्धा 2024 आणि या पहिल्या आहेत म्हणून येईलच असं म्हणजे समुद्र किनाऱ्यावर पार पडणाऱ्या ह्या पहिल्या क्रीडा स्पर्धा आहेत. ठिकाण घोगला बीच, दीव या ठिकाणी. कालावधी 4 ते 11 जानेवारी 2024च्या दरम्यान झाले आहेत. 1404 क्रीडापटू सहभागी झाले. सर्व क्रीडापटू वयाने 21 वर्षाखालील होते. या पहिल्या समुद्र किनारी क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात मध्य प्रदेशने 18 पदके जिंकली, महाराष्ट्राने 14 पदके जिंकली. दादर नगर हवेली, दीव दमण 12 पदके जिंकली. भारतातील 12 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वच्छ समुद्र किनाऱ्याला हे प्रमाणपत्र दिले जाते. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोण देतं, राज्य शासन. सुरुवात ते झाली 2018ला. पहिला पुरस्कार राची डेरे यांना. स्वरूप काय आहे, 5 लाख रुपये. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आणि 2023चा पुरस्कार नारायण जाधव यांना, हा 2023चा पुरस्कार 2024 मध्ये जाहीर झाला. आता नारायण जाधव बघा मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया येथील रहिवासी आहेत. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर ते आहेत. त्या नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. त्याच दरम्यान इतर जे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार असतात बघा, आता तमाशा सप्रांनी विटाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार हिराबाई कांबळे यांना 21चा मिळाला आणि 22चा कोणला मिळाला, अशोक पेटकर यांना मिळालेला आहे. त्यानंतर दावोस परिषद 2024 परिषदेचा क्रमांक येतो 54वा. जागतिक आर्थिक मंचाद्वारे ही परिषद घेतली जाते. कालावधी 15 ते 19 जानेवारी 2024च्या दरम्यान ही परिषद या ठिकाणी पार पडली. यंदाच्या परिषदेचा मुख्य विषय काय होता, विश्वास पुन्हा संपादन करणे हा मुख्य विषय होता. स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वत रांगेतील लोकप्रिय
स्की रिसॉर्ट अशी दावोसची भौगोलिक ओळख आहे. जागतिक आर्थिक परिषद येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केली जाते. बघा ही जी काही परिषद जागतिक आर्थिक परिषदेद्वारे दावोस या ठिकाणी जी काही आर्थिक परिषद दरवर्षी कधी जानेवारीमध्ये, आणि या परिषदेची सुरुवात कधी झाली 1971ला सुरुवात झाली. जगातले जे काही मोठे उद्योजक असतील, देश असतील, राज्य असतील ते या ठिकाणी सहभागी होतात. जागतिक पातळीवर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यावर सहकार्य वाढावे अशा त्या परिषदेच्या स्थापनेमागील हेतू होता. कॉलोनी स्वित्झर्लंड हे मुख्यालय आहे. ब्रीदवाक्य जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध, जगाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध असे ब्रीदवाक्य. केवळ 2002चा अपवाद वगळता दावोसमध्ये या परिषदा झाल्या आहेत. त्यावेळी 9/11च्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये ही परिषद पार पडली होती. 9/11ला ज्यावेळेस अमेरिकेवर हल्ला झाला त्याच वर्षी फक्त ती अमेरिकेत झाली, अन्यथा दरवेळेस ती दावोसमध्ये होती. या परिषदेला महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे 2 व्यक्ती महाराष्ट्रातर्फे या परिषदेला हजर होते. त्यानंतर आदित्य लॅग्रॅन्ज बिंदूवर देशाची जी आपल्या भारताची पहिली महत्त्वाकांक्षी सौर वेधशाळा आदित्य L1 6 जानेवारी 2024 रोजी तिच्या गंतव्य स्थानावर पोहोचली. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावरील लॅग्रॅन्ज बिंदू 1 वर आदित्य स्थिर करण्यास इस्रोला यश आले. तारीख लक्षात ठेवायची 6 जानेवारी 2024 रोजी. सूर्याच्या अभ्यासाबरोबरच अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणारी जगातील सर्वात अद्ययावत वेधशाळा म्हणून आदित्य L1 कडे पाहिले. आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं होतं, बरोबर आहे. हे लॅग्रॅन्ज बिंदूवर कधी पोहोचलं? 6 जानेवारी 2024ला पोहोचलेलं आहे. आता आदित्य L1 उपकरण काय? मॅग नावाचे उपकरण आहे आणि दुसरं कुठलं आहे? एस्पेक्स आणि PAPA ही 2 उपक्रम आहेत आणि याची डिटेल माहिती मी इथे दिली. मॅग चुंबकीय बदलाचा अभ्यास डिजिटल मॅग्नेटोमीटर करणार आहे, ज्याद्वारे आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजण्यात येईल. बंगळुरूच्या इलेक्ट्रो ऑप्टिकल सिस्टीमने हा मॅग विकसित केलेला आहे. जी काय 2 उपक्रम आहेत त्यांची माहिती. त्यानंतर सौर वादळे आणि ऊर्जावान करण्याचा अभ्यास एस्पेक्स आणि PAPA ही 2 उपकरणे करणार आहेत. एस्पेक्स अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले आहे, तर PAPA हे उपकरण तिरुअनंतपुरम येथील स्पेस फिजिक्स लॅबने तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या 2 उपकरणाची माहिती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घटना आहे. शेख हसीना बांगलादेशच्या पुन्हा त्यांनी सत्ता मिळवली, तिथल्या पुन्हा त्या प्रमुख बनलेल्या आहेत. बघा, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीगने बांगलादेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवली. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षासह प्रमुख विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर शेख हसीना यांनी सलग 4थ्यांदा विजय मिळवला आहे आणि शेख हसीना 5व्यांदा पंतप्रधान झाल्यात. बघा काय म्हणले, कितव्यांदा पंतप्रधान झाल्या? 5व्यांदा त्या पंतप्रधान झालेल्या आहेत. शेख हसीना 1986 नंतर 8व्यांदा गोपालगंज 3 मतदारसंघातून विजयी झाल्या. या निवडणुकीमध्ये 299 जागांसाठी निवडणुका झाल्या. शेख हसीना यांच्या आवामी लीगने 299 पैकी 223 जागा जिंकल्या. 62 जागा जिंकत अपक्ष उमेदवारांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 223 जागा जिंकून त्या 5व्यांदा पंतप्रधान झाल्या. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या शेख हसीना ह्या कन्या आहेत. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव जो पूर्वी सोलापूरला होणार होता, परंतु परत नाशिकला घेण्यात आला. नियोजित ठिकाण पूर्वीचं सोलापूर होतं, परंतु ते बदलण्यात आलं. नाशिकला 12 ते 16 जानेवारी 2024च्या दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. कितव्या क्रमांकाचा? 27व्या क्रमांकाचा हा राष्ट्रीय युवा महोत्सव. शुभंकर काय होता? महाराष्ट्राचा राज्य प्राणिक आहे शेकरू हा राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभंकर. आता विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित हा युवा महोत्सव आहे. थीम काय? माय भारत विकसित भारत 2047 युवकाद्वारे युवकांसाठी. काय त्याचं काय म्हणले? माय भारत विकसित भारत 2047 युवकाद्वारे युवकांसाठी अशी त्याची थीम आहे. यजमान महाराष्ट्राने विविध कला प्रकारात चमकदार कामगिरी करून सांघिक प्रथम क्रमांक विजेतेपद मिळवले. हरियाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिकं मिळवलेली आहेत राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये, जो नाशिकला पार पडला. ठीक आहे. त्यानंतर सायन्स टेकची घटना आहे. एक्सोसॅट यशस्वी
प्रक्षेपण 1 जानेवारी 2024ला प्रक्षेपण झालं. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमधून. उपग्रह नाव एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट. पूर्ण नाव काय? एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट. PSLV C-58 द्वारे कोणामार्फत? भारतीय अवकाश संस्था इस्रोद्वारे. उद्देश काय? कृष्णविवराच्या रहस्याचा शोध घेण्यासाठी एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइटचं काय करण्यात आलं? प्रक्षेपण करण्यात आलं. कृष्णविवराच्या अभ्यासासाठी अवकाशात सोडलेला एक्सोसॅट ही भारताची पहिली आणि जगातली दुसरी मोहीम आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. जगातली पहिली मोहीम अमेरिका 2021 नासाद्वारे इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्रो एक्सप्लोरर असं याचं नाव आहे. स्क्रीनवर बघून घ्या तुम्ही. कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे यांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसार्ट मध्ये 2 उपकरणे बसवण्यात आली आहेत. एक पोलिक्स नावाचं आणि दुसरं एक्सपेक्ट नावाचं. ही 2 उपकरणं आहेत. पोलिक्सची निर्मिती रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने केली आणि एक्सपेक्टची निर्मिती UR राव सॅटेलाइट सेंटर बेंगळुरू यांनी केलेली आहे. बघा काही शब्द इथं अवघड आहेत, तर तुम्ही स्क्रीनवर पाहून वाचू शकता व्यवस्थित. त्यानंतर विश्व मराठी संमेलन 2024चं महाराष्ट्र शासनाने घेतलेलं हे 2ऱ्या क्रमांकाचं संमेलन आहे. 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान वाशी, नवी मुंबई या ठिकाणी पार पडलं. संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना काय? मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ही संकल्पना आहे. मराठी भाषा विभाग मंत्री कोण आहेत? दीपक केसरकर. राज्य शासनाने या संमेलनासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले. या संमेलनाला कोणी साहित्यिक अध्यक्ष असणार नाही असं पहिल्या संमेलनाच्या वेळेस ठरलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री या संमेलनाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. BCCI अवॉर्ड 2024 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कोणाद्वारे? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. तब्बल 4 वर्षांनी हा सोहळा पार पडला. CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2 व्यक्तीला देण्यात आला. रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर्स यांना देण्यात आला. आता पॉली उमरीकर सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरुष गट 2020चा मोहम्मद शमी, 21चा R अश्विन, 22चा जसप्रीत बुमराह, 23चा शुभमन गिल. महिलांमध्ये 20ची दीप्ती शर्मा, 21ची स्मृती मानधना, 22ची स्मृती मानधना आणि 23ची दीप्ती शर्मा. अशा पद्धतीने BCCIचे जे काही 24चे अवॉर्ड आहेत ते लक्षात ठेवा. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं CK नायडू जीवनगौरव पुरस्कार आहे, जो रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर ICCचे पुरस्कार 2023चे हे जाहीर झाले. 2024मध्ये भारताचा महान खेळाडू विराट कोहलीला हा पुरस्कार 4थ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. आता ICCचे जे काही पुरस्कार आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ते काय आहेत पाहू आपण. बघा, सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरुष पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा. सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला नॅट सिल्वर ब्रंट इंग्लंडची. सर्वोत्तम क्रिकेट पुरुष कसोटीपटू उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाचा. सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू विराट कोहली भारताचा. 4थ्यांदा तो पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू मग कोण आहे? चांबरी अट्टापटू श्रीलंकेची. सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव. सर्वोत्तम महिला T20 क्रिकेटपटू हिली मॅथ्यूज, देश कुठला? वेस्ट इंडिज. सर्वोत्तम युवा पुरस्कार खेळाडू सचिन रवींद्र न्यूझीलंडचा. सर्वोत्तम युवा महिला खेळाडू फोबे लिचफील्ड कुठला? ऑस्ट्रेलियाचा आहे. त्यानंतर निधन वार्तामध्ये ज्या काही जानेवारी 2024मध्ये निधन वार्ता झाल्या आहेत त्या आपल्याला पाहिजेत. त्यामध्ये उत्तम पाचारणे, ज्येष्ठ शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉक्टर उत्तम पाचारणे यांचे 3 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. उत्तम पाचारणे यांनी दगड, ब्रॉन्झ, माती, फायबर अशा विविध माध्यमातून आपली कला साकारली. पाचारणे यांनी साकारल्या काही निवडक शिल्पे आहेत. त्यांनी अनेक शिल्प साकारली, पण निवडक कोणते बघा. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्य ज्योत, मंत्रालयासमोरील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा, मुंबईच्या बोरिवली उपनगरातील स्वामी विवेकानंदाचा पुतळा, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या वीरांचे शिल्प आणि धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. अशा पद्धतीने त्यांनी जी काही शिल्प साकारले आहेत ते आपण पाहतोय किंवा पाहिलेत. ललित कला अकादमीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले. त्यांना जे काही पुरस्कार मिळाले त्यात राष्ट्रीय ललित कला अकादमीचा पुरस्कार आहे. त्यानंतर महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे. त्यानंतर इंदिरा गांधी स्मृती राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर राशीद खान
प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचे 9 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 55व्या वर्षी निधन झाले. उस्ताद राशिद खान रामपूर स्वान घराण्याचे गायक म्हणून ओळखले जात होते. देशविदेशात त्यांनी गायनाच्या अनेक मैफिली रंगवल्या होत्या. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटासाठी त्यांनी गाणी म्हटली आहेत. जब वी मेट मधील आओगे जब तुम सजना हे त्यांच्या गाणे विशेष गाजले होते. राशिद खान यांचं गाणं. त्यांना पुरस्कार पद्मश्री 6ला मिळाला. संगीत नाटक अकादमी 2006ला मिळाला. जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार 10ला मिळाला. महासंगीत सन्मान 2012ला मिळाला. बंगभूषण पुरस्कार 12ला मिळाला. मिर्ची संगीत पुरस्कार 13ला मिळाला आणि पद्मभूषण 22ला. पद्मभूषण आणि पद्मश्री कधी मिळाले राशिद खानना हे दोनमध्ये जास्त महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रभा अत्रे 13 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ आणि प्रतिभावंत रचनाकार स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचे निधन झाले. ज्येष्ठ गायिका, सृजनशील संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका, अभ्यासिका, संशोधिका असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते बघा, बहुआयामी. पंडित सुरेश बाबू माने व हिराबाई बेडोदकर संगीत संमेलन या वार्षिक संगीत महोत्सवाची त्यांनी सुरुवात केली. प्रभा अत्रे फाउंडेशन व स्वरमयी गुरुकुलची स्थापना केली. संगीतविषयक 11 पुस्तके एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. एकाच मंचावर त्यांनी 11 पुस्तकं संगीतविषयक प्रकाशित केली होती. पद्मविभूषण 22ला मिळाला. पद्मभूषण 2002ला मिळाला आणि पद्मश्री 1990ला. तिन्ही पद्म पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे तिन्ही पद्म पुरस्काराची वर्ष विभूषण 22ला आहे, भूषण 2ला आहे, श्री 90ला आहे. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार 91ला मिळाला आणि पुण्यभूषण पुरस्कार जो पुण्यभूषण फाउंडेशनद्वारे पुण्यातल्या दिला जातो 2018ला त्यांना मिळालेला आहे. त्यांची पुस्तकं आंतरस्वर मराठी कविता संग्रह, अलॉंग द पाथ ऑफ म्युझिक, एनलाइटिंगिंग द लिस्नर, स्वरमयी, स्वररंजनी, स्वररागिनी आणि सुस्वराली अशा स्वरूपाची त्यांची पुस्तकं. त्यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचं लेखन केलं आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर ही पुस्तकं माहीत असायलाच पाहिजेत. त्यानंतर मुनवर राणा 15 जानेवारी 2023 बघा 15 जानेवारी 2024 रोजी 71व्या वर्षी निधन. उर्दू साहित्याने कवितामध्ये भरीव योगदान. मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील. 2014 मध्ये उर्दू साहित्यासाठी मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी नाकारला. शहादाबा या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. साहित्य अकादमी पुरस्कार शहादाबा या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी मिळाला होता. मुनवर राणा यांना बंडखोर शाहीर म्हणून ओळखले जात होते. वाद आणि त्यांचं गहिरं नातं होतं. 2012ला त्यांना माटी रत्न सन्मान देण्यात आला होता. पारंपरिक गझल शैलीतील आईचे गुण समोर आणणारी मा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता होती. त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता कोणती होती? मा नावाची सर्वात प्रसिद्ध कविता होती. आता जानेवारीमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. सगळ्या घटना तर काय आपण डिस्क्रिप्टिव्हमध्ये कव्हर करू शकत नसतो, म्हणून परीक्षेला जाता मध्ये ऑनलाईन स्वरूपात महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. तर बघा, हिंगणघाटात हिंगणघाट कुठं? वर्धा जिल्ह्यातलं. राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आले. ही एक महत्त्वाची घटना आहे. महाकाल महालोक उज्जैन मध्य प्रदेश येथे नव्याने बांधलेल्या देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन करण्यात आले. ही त्यानंतरची घटना. नंतर HBD पंजाब या दुर्मिळ आजाराचा पहिला रुग्ण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथे आढळला. रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे हा आजार होतो. या आजाराची रुग्णसंख्या सर्वाधिक पंजाबमध्ये असल्यामुळे याला HDB पंजाब असे नाव देण्यात आले. या आजारात रक्तामधील लोहाचे प्रमाण कमी होते. HBD पंजाबचा पहिला दुर्मिळ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळलेला आहे. त्यानंतर रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम IRTS पूर्ण झालेलं भारतातील पहिलं राज्य बनण्याचा मान उत्तर प्रदेशला मिळाला. गुजरात येथील प्रस्तावित राष्ट्रीय सागरी वारसा संकुलात महाराष्ट्र राज्याचे दालन उभारण्यासाठी राज्य सरकारने 39.60 कोटी रुपये मंजूर केले. भारतीय वंशाचे डॉक्टर अमृतपाल सिंग यांना वैद्यकीय सेवेसाठी नाईटहूड सन्मान देण्यात आला. कोणता सन्मान देण्यात आला त्यांना? नाईटहूड सन्मान देण्यात आला. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने उत्तराखंडमधील शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि शेतकरी
विजय जहरदारी यांना वसुंधरा सन्मान, हैदराबाद येथील डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीला वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानी नियंत्रक रेषेजवळ कारगिल येथे हवाई दलाने प्रथमच रात्रीच्या वेळी यशस्वीपणे विमान उतरवले. C-130J हे सुपर हर्क्युलस श्रेणीचे परिवहन सेवेतील विमान नुकतेच कारगिलच्या ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर उतरण्यात आले. कारगिल येथील ही धावपट्टी तब्बल 10,500 फूट उंचीवर आहे. कारगिलच्या धावपट्टीवर हवालदाराने यापूर्वी अनेकदा विमाने उतरले आहेत, परंतु रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची ही पहिलीच घटना आहे. रात्रीच्या वेळी विमान कोणतं उतरलं तर C-130J हे सुपर हर्क्युलस श्रेणीचे विमान जे आहे ते नाव तुम्ही लक्षात ठेवा. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन तर्फे ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला, मुंबई महापालिकेने द्वितीय आणि कोल्हापूर महानगरपालिकेने तृतीय क्रमांक पटकावला. त्यानंतर पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन 12 जानेवारी 2024 रोजी पैठण छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे आयोजन भारतात होणार आहे. 21 ते 31 जुलै 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे होणाऱ्या सत्राचे अध्यक्षपद भारत पहिल्यांदाच भूषवत आहे. म्हणजे युनेस्कोच्या वारसा यादीतील ठिकाणे निवडण्याचा यावर्षी प्रथमच भारतातून निवडली जाणार आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी नुकतीच योगश्री नावाची सर्वसमावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली. गिर्यारोहक सविता कंशवाल यांना मरणोत्तर तेनसिंग नॉर्वे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान. त्या 16 दिवसामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि मकालू सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या, सविता कंशवाल. त्यानंतर बघा, सायन्स ऑलिम्पिक फाउंडेशनद्वारा आयोजित स्पर्धेत केवळ 7 वर्षाच्या निष्ठा टोने आर्नी यवतमाळ हिचा सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर पहिला नंबर मिळवलेला आहे. जपानमध्ये 1 जानेवारी 2024 रोजी 7.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. आता हे का घेतलंय तुम्हाला साधा सोपा प्रश्न येईल. जानेवारीच्या सुरुवातीला कोणत्या देशात भूकंप झाला? कुठं? जपानमध्ये. भारतीय अभिनेते कबीर बेदी यांना इटलीचा नागरी सन्मान ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील तिहार कारागृहानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यासाठी कपडे धुलाई यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग. पुणे येथे नेचर वॉक ट्रस्ट व पुणे वन विभाग आयोजित वाईल्ड महाराष्ट्र महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुण्यात जगातील पहिले डिजिटल थेरॅप्युटिक्स सुरू करण्यात आले. बघा, डिजिटल थेरॅप्युटिक्स सुरू करण्यात आले. भारताचा विकास दर विद्यमान आर्थिक वर्षात 6.9 ते 7.2% दरम्यान राहणे अपेक्षित आहे, असा अंदाज डेलाइट इंडियाने वर्तवला आहे. डेलाइट इंडियानं भारताचा विकास दर किती राहील तर 6.9 ते 7.2. त्यानंतर अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे 5वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन बारामती पुणे येथे पार पडले. अध्यक्ष स्वाती राजे आणि स्वागताध्यक्ष सुकुमार कोठारी होते. गुजरातमधील 2002च्या दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील 7 सदस्य हत्या केल्याप्रमाणे 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये रद्द केला. न्यायमूर्ती B.V. नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने परत त्यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा निर्णय दिला. आणि त्या खंडपीठाच्या प्रमुख कोण होत्या? B.V. नागरत्न आणि उज्ज्वल भुयान. म्हणजे या खंडपीठातल्या 2 न्यायमूर्तीची नावं लक्षात ठेवावीच लागतील तुम्हाला. 19वी नाम शिखर परिषद युगांडा येथे 15 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान पार पडली. भारताचे प्रतिनिधित्व S. जयशंकर यांनी केले. त्यानंतर ज्यावर प्रश्न येईलच असा टॉपिक म्हणजे 2024 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ उंट वर्ष म्हणजे कॅमेलिड्स वर्ष, तर 2025 हे वर्ष हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून साजरं करणार आहे. 2024 कुठलं? उंट वर्ष, त्याला काय म्हणले? कॅमेलिड्स वर्ष. आणि 25 हिमनद्या संरक्षण वर्ष. हे पाठच करून जावा. उत्तर प्रदेशामध्ये वृंदावन येथे देशातील पहिल्या सर्व मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन. इथं फक्त मुलींची सैनिक शाळा असेल. कुठं? उत्तर प्रदेशमधील वृंदावन या ठिकाणी. अक्षता कृष्णमूर्ती ही मंगळ ग्रहावर रोव्हर चालविणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरली.
पहिली भारतीय व्यक्ती ठरली की त्यावर आयोग प्रश्न विचारतात. मग पहिली हा शब्द आला तो पाठच करायचा, अक्षता कृष्णमूर्ती. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेच्या प्रमुखपदी उदय कोटक यांच्या जागी अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आली. तैवानचे नवनियुक्त अध्यक्ष लाई चिंग, त्यांचा पक्ष कुठला आहे? डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी DPP. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेसह नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी महास्वयं पोर्टल विकसित करण्यात आले. कोणतं? महास्वयं पोर्टल. भारताचा ग्रँड मास्टर R प्रज्ञानंदला भविष्यातील कारकिर्दीत आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय कोणत्या ग्रुपने घेतला? अदानी ग्रुपनं, अदानी समूहाने घेतला. ChatGPTचे प्रमुख ओपन AI कंपनीचे CEO सॅम अल्टमन यांनी आपल्या समलिंगी जोडीदार ऑलिव्हर मुलेर हेरिन यांच्याशी आयुष्यभराचे नाते जोडले. भारतीय लष्कराने दहशतवादाचा सफाया करण्यासाठी सर्वशक्ती मोहीम ऑपरेशन सर्वशक्ती राबविण्यास सुरुवात केली. देशातील पहिले मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीचे विमानतळ नवी मुंबई ठरले. त्यानंतर भारतीय हवामान विभाग 15 जानेवारी 2024 रोजी 150वा वर्धापन दिन साजरा केला. IMD महासंचालक मृत्युंजय महापात्र 150वा वर्धापन दिन, 150 वर्ष पूर्ण भारतीय हवामान विभाग. इंडियाज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी हे पुस्तक अरविंद जैन यांनी लिहिले. अल्टिमेट खो खो मध्ये गुजरात जायंट संघाने चेन्नई क्विक गन संघाचा पराभव करून करंडक पटकावला. अंतिम सामन्यात सुयेश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रशियाने 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्सचं अध्यक्षपद स्वीकारलं. रिअल माद्रिदने सौदी अरेबियात झालेल्या अंतिम सामन्यात बार्सिलोना संघाला 4-1 असे हरवून स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. सुपर कपमध्ये रिअल माद्रिदचे हे 13वे अजिंक्यपद आहे. बार्सिलोनाने 14 वेळा ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुढली परीक्षेला जाताची घटना, आर्सेलर मित्तल समूहाच्या जगातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प गुजरातमधील हाजिरा येथे 2029 पर्यंत साकारणा पूर्ण होणार आहे. भारत सरकारने 3 शहराचा वेटलँड शहरे म्हणून मान्यता दिली. त्या 3 मध्ये इंदोर मध्य प्रदेशमधील, भोपाळ मध्य प्रदेशमधील आणि उदयपूरमधील राजस्थान आहे. प्रधानमंत्री ग्राम घरकुल योजनेअंतर्गत PM जनमन योजनेचा 1 लाख लाभार्थींना जानेवारी 2024 मध्ये पक्क्या घराच्या बांधणीसाठी निधीचा पहिला हप्ता देण्यात आला. 15 नोव्हेंबर 2023 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. योजनेसाठी सुमारे 2000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तळागाळातील लोकांना पक्की घरे बांधून देण्याबरोबर त्यांच्या भागात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण, रस्ते, दूरसंचार जोडणी, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश. PM जनमन योजना. त्यानंतर बघा, निपाह विषाणूविरोधातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली. लशीचे नाव CHADOX1 निपाह B. ही निपाह विषाणूची पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने. नवोदित बुद्धिबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंदने जागतिक विजेत्या डिंग लिरेन याला पराभूत केले. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 4थ्या फेरीत ही कामगिरी केली. या विजयामुळे त्याने राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर LG कंपनीने जगातला पहिला पारदर्शक आणि वायरलेस टीव्ही बनवला आहे आणि त्याचं नाव आहे LG OLED. पहिला वायरलेस टीव्ही कुठल्या कंपनीने? LGने. नाव काय? LG OLED. देशात पहिल्यांदाच अयोध्येतील शरयू नदीतून सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीतून कुठल्या ठिकाणी? अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी. दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. पुढील खरीप हंगामात देशभरात पीक पाहणी अर्थात पिकाच्या नोंदणीसाठी एकच ॲप वापरण्यात येणार आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंदणी करण्यात येणार आहे. बघा, ॲपचं नाव काय? डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप आहे. पहिले A350 विमानाचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये पार पडले. हे विमान एका दमात तब्बल 18,000 किमी अंतर कापू शकते. जगातील पहिल्या 100 ब्रँड्सच्या यादीत टाटा, जे आपण ब्रँड म्हणतो त्या ब्रँडच्या 100 ब्रँडच्या यादीमध्ये टाटा उद्योग समूह कितव्या क्रमांकावर आहे? 64व्या स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी शहराच्या आग्नेयेस जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. अबुधाबीच्या स्वेहान येथे, बघा काय म्हणले, अबुधाबीच्या स्वेहान येथे असलेल्या या प्रकल्पाचे नाव नूर अबुधाबी असे आहे.
राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय पुण्यात होणार आहे. अतिशय महत्त्वाची घटना ही. राज्यातलं पहिलं पोक्सो न्यायालय कोणत्या ठिकाणी होणार आहे? पुण्यात होणार आहे. टाटा समूहाने पुढील 5 वर्षासाठी IPLचे प्रायोजक स्वतःकडे कायम राखले. यासाठी 2500 कोटी रुपये मोजले आहेत. 2024 ते 2028 या 5 वर्षासाठी टाटा समूहाकडे IPLचे शीर्षक प्रायोजक असणार आहे. IPLच्या इतिहासातील ही विक्रमी रक्कम आहे जी प्रायोजक यासाठी वापरली, म्हणजे 25 कोटी रुपये पुढील 5 वर्षासाठी. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांना पिल्लाला जेलमध्ये नेणाऱ्या साप सुरळ्याच्या नव्या कुळाचा आणि 5 नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. नव्याने शोधलेल्या कुळाला द्रविडोसेटस नाव देण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने इयत्ता 10वीच्या खालील किंवा 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे. मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारणं नोंदणी रद्द सूचना केंद्राने केली आहे. जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्द करण्याची सूचना केंद्राने केलेली आहे. सर्व कलांचा संगम घडणारी अनोखी फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा 2024 मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षी साजरा करत आहे. 74 ला सुरुवात झाली आणि जनक कोण आहेत? सूर्यकांत कुलकर्णी हे जनक आहेत. आंध्र प्रदेशने जातीय जनगणनेची सुरुवात केली. बिहारनंतर देशातील हे दुसरंच राज्य ठरलं. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, त्यांची भूमिका कोणी केली? रोहन पाटील हे भूमिका साकारण्यात आहे. आणि या चित्रपटाची कथा गोवर्धन दोलतांडे हे लिहिलेली आहे. तेच निर्माते आहेत आणि तेच दिग्दर्शक आहेत. एप्रिल 24 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मग अटल हू नावाचा एक चित्रपट आला होता अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित. रवी जाधव हे त्याचे दिग्दर्शक आहेत. पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची या चित्रपटामध्ये भूमिका साकारली. असे तुम्ही म्हणता सर चित्रपटावर प्रश्न येतो? हो येतो. एखाद्या महान व्यक्तीवर जर चित्रपट आला आणि त्याची भूमिका कोणी साकारली, कोणी दिग्दर्शन केले, असा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही योजना IMP म्हणूनच लक्षात ठेवून जायचं. याच्यावर प्रश्न विचारला जाणारच. प्रधानमंत्री सूर्योदय योजना उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 22 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आली. खंजर हा भारत आणि किर्गिस्तान दरम्यानचा खंजर हा भारत आणि किर्गिस्तान दरम्यानचा संयुक्त विशेष दल सराव हिमाचल प्रदेशमध्ये पार पडला. दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून आयोजित होणारा हा वार्षिक कार्यक्रम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर विजय जनार्दन फुलारी, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे नवनियुक्त कुलगुरू कोण? डॉक्टर मिलिंद अरविंद बारहाते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रविज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर सुनील गंगाधर धिरुड. आणि भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2024 रोजी 14वा राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला. NVD 2024 ची संकल्पना मतदाना इतके महत्वाचे काही नाही, मी मतदान करतोच, अशा प्रकारची 14व्या राष्ट्रीय मतदान दिनाची काय आहे? थीम आहे. विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीची कंबाईनची बॅच ही 5 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. 10 ते 1 त्या बॅचचं टायमिंग आहे. 6 महिन्याचा कालावधी. आणि या बॅचच्या अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही युनिक अकॅडमीला संपर्क करू शकता. 5 फेब्रुवारी पासून ही बॅच चालू होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारी 2024 मध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या सगळ्या या ठिकाणी मी कव्हर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भातल्या कमेंट निश्चितच आपण कमेंट बॉक्समध्ये टाकाल आणि युनिक अकॅडमीच्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राज्य सेवा परीक्षा 2025 ची तयारी करताय तर मग राज्य सेवा परीक्षा 2025 ही आयोगाच्या नवीन बदललेल्या अभ्यास पद्धतीनुसार, ज्याला वर्णनात्मक, लेखी, दीर्घोत्तरी किंवा पॉप्युलरली आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो, या पॅटर्न नुसार ही परीक्षा होते. आणि मग या बदललेल्या पॅटर्नचा विचार करून द युनिक अकॅडमी येत्या 5 फेब्रुवारी पासून आपली 1 इयर इंटिग्रेटेड बॅच अनाउन्स करते. 5 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या बॅचचे डेमो लेक्चर्स 5 ते 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत आपण ऑफलाईन, ऑनलाईन
किंवा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अटेंड करू शकता. या बॅचचे ऑफलाईन लेक्चर्स द युनिक अकॅडमीचा नवीन कॅम्पस विच इज शिवम कॉम्प्लेक्स, तिसरी इमारत, कन्या शाळे शेजारी, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही अटेंड करू शकता. किंवा ऑनलाईन स्वरूपात हे लेक्चर्स तुम्ही द युनिक अकॅडमीच्या अँड्रॉइड किंवा iOS ऍप वरून तुम्ही अटेंड करू शकता. या संदर्भातले कोणत्याही स्वरूपाचे तुमचे जर प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेला जो संपर्क क्रमांक आहे विच इज 8929920917 यावरती संपर्क साधा किंवा www.theuniqueacademy.co.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि निकालाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचे डेमो लेक्चर्स आजच रजिस्टर करा. धन्यवाद.